महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आज. 1. कामधंदे बंद करून जरांगेचं आवाहन. 2. मी सरकार सुद्धा उलथवून टाकू शकतो, जरांगेंचा इशारा. 3. लक्ष्मण हाके हा श्वान, नवीन वादाला तोंड. 4. वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य, या वक्तव्यावर गोरक्षक आक्रमक. संपूर्ण महाराष्ट्र 27 ऑगस्टला गणपती बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील समर्थकांसह जालन्याच्या अंतरवलीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत. 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार जरांगे यांनी केला. तर या आंदोलनासाठी राज्यभरातील मराठा समाजाला त्यांनी कामधंदे बंद करून मुंबईच्या दिशेनं येण्याचं आवाहन आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केलं. जगाच्या पाठीवर या विजयाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हा, असंही ते यावेळी म्हणाले. 29 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आणि उद्या अशा 2 दिवसांचा अल्टिमेटमही जरांगे यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीसांनी न बसणाऱ्या 29 जाती ओबीसी आरक्षणात घातल्या असल्यानं फडणवीस खुन्नस दाखवत असल्याचं म्हणत त्यांनी आरक्षण न दिल्यास सरकार उलथून टाकण्याचा इशाराही बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. बीडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानं पंडित समर्थकांमध्ये संतापाची लाट आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंडितांनी लावलेल्या बॅनरवरून हा वाद पेटल्याचं दिसतंय. याबाबत पंडितांनी प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके हा श्वान आहे, त्यावर जास्त मी बोलणार नाही आणि हा अदखलपात्र माणूस आहे असं बोलत पलटवार केला. यावरून पुन्हा नव्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटीहून मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. जरांगे पाटील यांनी रविवारी बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द उच्चारल्याचा आरोप भाजप नेत्याकडून केला जात आहे. या सगळ्या वादात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेत जे रक्ताने मराठा असतात ते कधीच कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरत नाहीत. जर फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द उच्चारण्याची हिंमत कोणी करत असेल तर ती वळवणारी जीभ हातात काढून देण्याचे सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे, हे मनोज जरांगे यांनी लक्षात ठेवावं असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. राजकीय गोशाळा आणि गोरक्षकांबद्दल काढलेल्या वादग्रस्त विधानावरून आमदार सदाभाऊ खोत चांगलेच भूतकाळात सापडल्याचं चित्र आहे. राज्यामध्ये गोवंश कायद्याच्या आडोशानं शेतकरी दुधाळ जनावरं विकायला गेले तरी त्यांना मारहाण केली जाते. त्यांची जनावरे जबरदस्तीने नेली जातात. पोलीस स्टेशनला ही जनावरे गेल्यानंतर ती गोशाळेत नेली जातात असं विधान खोत यांच्याकडून करण्यात आलं होतं. आता यावरून गोरक्षक आक्रमक झाले असून पुण्यात गोरक्षकांकडून सदाभाऊ खोत यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. पुण्यातील द्वारकाधीश गोशाळेजवळ ही घटना घडली.